कीर्तनेश्वर महाराजाकडे माझी मनापासून प्रार्थना आहे, जरी चुकून एखाद्या झालं टेन्शन घ्यायचं नाही, होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेच खरं मरत. कर्जवाणी म्हणते ना, कसे आधार देणार, आधारच महत्वाचा आहे विठ्ठल. आणि एक सांगतो, आज मागायचं देवाकडे, मागणी करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्यांनी सेवा केली त्यालाच अधिकार आहे. आपण 7 दिवसात सप्ताहामध्ये सेवा केली, कुणी अन्नदान केले, कुणी पंगत घेतली, रोज 4-4 पंक्ती बोटावर त्यांची नाव आहेत. आणि हे सगळे अन्नदाते, सौजन्यादे, विविध सेवा करणारे, इथं टाळ वाजवणं, बसकर पट्टे जाणं, झाडून घेणं, हरेपाटाला येणं, तुळस घेणं, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने सेवा केली म्हणून मागण्याचा अधिकार आहे. आणि जरी इथून मागे केली नसेल तरी आता करा. हातानं टाळी, मुखानं नाम. ही टाळी कीर्तनातली टाळी, संकटाला टाळी, पापाची करते होळी, म्हणून करू नका टाळा टाळी विठ्ठल. टाळी वाजवली काकानी. कोणत्या काकानी? वा, गोरोबा काका. टाळी वाजवली काकानी आणि तुटलेले हात फुटलेले पाहिजे लोकांनी. जे हात तुटले होते ते रिटर्न. टाळी ताकद आहे. याला साच्यातलीच माणसं लागतात. गायक वादक कशाचीच कमतरता नाही. नुसती रेलचीच आणि ऐकणारी आमच्यापेक्षा हुशारी. मुखी नाम हाती टाळी, महापापा करू होळी. बस पाप जाईल पण महापाप जाण्याची ताकद कीर्तनातल्या टाळीत आहे. म्हणून हाताला टाळी आणि ही सेवा आहे. म्हणून ही जर सेवा घडली तरच आज मागण्याचा अधिकार आहे विठ्ठल. देवाची मागणी वेगळी. मागणी 3 प्रकारची. देवाची वेगळी. मला संतांचा सहवास मिळावा, देवाची मागणी. 2 नंबर संतांची मागणी. आता संतांच्या मागणीत प्रकार आहेत. माऊलींची मागणी वेगळी, तुकोबारायांची मागणी वेगळी, नाथबाबांची मागणी वेगळी, नामदेवरायांची मागणी वेगळी आणि जीवाची मागणी सगळ्यांपेक्षाच वेगळी. म्हणजे आपली मागणी म्हणजे अशी, हे चिदान दे गा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, त्याच्यातून त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझावा, त्याचा बंगला तुझ्या अंगावर पडावा. दुसऱ्याचं वाईट चिंतन, लय मागणी वाईट म्हणे. आपली मागणी म्हणजे लय खालच्या क्वालिटीची. 3 जण मित्र, 3घांचा कलर निवळ पांडुरंगासारखाच होता. कलर विठ्ठलच, निवळ विठ्ठलासारखीच. 3घांना महादेव प्रसन्न झाला. बोल बघता काय मागायचंय. पहिला मला गोर कर, गोर तथा असतो. पहिलं गोर. दुसऱ्याच्या तुझी काय मागणी? त्याला पहिल्याला गोरे केले त्याच्यापेक्षा डबल गोर कर तथा असतो. झाले 2 जण गोरे. तिसऱ्या याच्याला तुझी काय मागणी? तेव्हा ह्या दोघांना माझ्यासारखं कर. म्हणजे स्वतःच वाटलं दुसऱ्याचं वाटलं. हे आपली मागणी विठ्ठल. पण माऊलीची मागणी जी खळांची दया सत्कर्मी होता परस्परे पडो. काय गोड मागणी केली. आणि माऊलींच्या ह्या ओवीच्या एकाच चरणामध्ये आजचा अख्खा सप्ताह आहे. होता परस्परे जडो मैत्र जीवांचे. वेगवेगळ्या विचाराची माणसं एकत्र यावी ही माऊलीची मागणी. आणि ती सप्तामध्ये सफल होते. आता इथं जमलेली काय एका जातीची, एका पंथाची, एका वर्णाची, एका विचाराची, एका धर्माची मुळीच नाही. मांडीला बसलो. ज्ञानोबा तुकोबाची कृपा, महाराष्ट्राच्या मातीचं हे खरं वैभव आहे विठ्ठल. वर्षभर एकमेव
माणसं सप्ताह सुरू झाले एकमेकाच्या घरी जेवायला जातात. आयुष्यावर न बोलणारी माणसं धर्माच्या मंडपाखाली मांडे लावून बसतात. बोता परस्परे जोडो ही माऊलीची मागणी. त्यासाठी सप्ताह म्हणजे गावात एकी झाली पाहिजे, गाव एक व्हावं म्हणून सप्ताह. तुमचं गाव एक होतंय म्हणून एवढा सोहळा. म्हणून सगळ्या संयोजकांसाठी गावकऱ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणता आमच्याच नावानं आम्हाला टाळ्या, आपलं कौतुक आपणच केलं पाहिजे. सगळं. आणि सत्याची 4 उद्दिष्ट: 1 हिंदू धर्म टिकावा, 2 वारकरी संप्रदाय वाढवा, 3 तरुण मुले व्यसनापासून दूर व्हावी, आणि 4 आपल्या समाजामध्ये एकी निर्माण व्हावी म्हणून सप्ताह विटावलं. माऊलीची मागणी वेगळी, नाथबाबांची मागणी वेगळी. मला अखंड संतांचा सहवास घ्यावा. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. हे नाथबाबांची मागणी, मला संतांचा सहवास मिळावा. आणि नामदेवांची मागणी, पण त्याचा वारा सुद्धा नको. ही नामदेवरांची मागणी बर का. आणि म्हणून तो वारकऱ्याला अहंकार नाही, नाहीतर वारकरी तरी काय वाकला असतं काही. वारकरी ती गप्तवर गप नव्हती, एक दिवशी झेंडा खाली दांडावर वागत्यात. म्हणजे यम घेतो वारकऱ्याला, त्यांनी तरी काय गुंड्यात तोडले असते, पण मागणीच तशी केली. अहंकाराचा वारा. त्याच्यामुळे पंढरीच्या लोका नाही अभिमान आणि पाया पडेचे का. नामदेवाची मागणीच वजनदार हे विटावलं. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबारांची मागणी. पहिला मुद्दा, तुकोबारा देवाकडे मागतच नाही, कारण मागणं हा विषय तुकोबारांच्या परंपरेतच नाही. का ही मागणी आम्हानुचित वडिलांची रीत. भगवंता तुम्ही देणार आणि मी घेणार, आपल्या तत्वात बसत नाही. 8 पिढ्यापासून पंढरपूरची वारी केली, मागण्यासाठी सेवा केली नाही. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा. इतकी सेवा झाली की त्या सेवेचं ओझ देवाच्या डोक्यावर झालं. देवा सुद्धा तुकोबारे आले की देव खाली बघायचे, ओझच तेवढे झालं ना सेवेचं. आणि एक दिवशी देव टेन्शन मध्ये आई सगळ्या प्रश्न केला, मालक जगाचा बाप आहे तुम्ही, जग मोठी ते उत्पत्ती स्थिती लय करतो अन्यथा करतो शक्य तुमच्या हातात आहे. तुम्ही असले टेन्शन मध्ये आपल्याला नाही होते काय. तुमचं मन नेमकी मनाची इच्छा काय. तुम्ही चिंताग्रस्त का दिसताय. ऐका, मालक किती चिंतित असू द्या, फ्रेश करायचं काम मालकीनीच. रुक्मिणी तुम्ही आणि खरं सांगा, शेतकऱ्याची बायको म्हणजे लक्ष्मीच. खरंच लक्ष्मी. तिला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोची भांडणं होत नाही, चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाते, दाराकडे हजर. शेजाराने विचारलं, बाई ग कस काय आली ग. मग त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करावं का, मग मर. शेतकऱ्याची बायको माझी लक्ष्मी बरं का. तू म्हणता नोकरदाराची कोण आहे, ती सरस्वती. आपण कशाला कोणाला वाईट विचारा, सगळ्या चांगल्याच असतात विटावलं. तुकोबारायांचे मागणं देव चिंताग्रस्त. मग आई सांग तुम्ही टेन्शन मध्ये, कधीच टेन्शन मध्ये फ्रेश हसायचं. कीर्तनात सुद्धा फ्रेश बसायचं. अहो खित येऊन काय हसत नाही म्हणून सांगतो. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. आता आज सगळ्यांचा चेहरा हसतो आणि एक दिवस भीतीला टिप
बोला बोला झोपले काय शब्द तिकडे महिलांना दिसायला विडायला आज सगळ्यांचा चेहरा हसतो एक दिवस भीतीला टिकून बसतो उदबत्तीचा वास त्याच्या नाकात बसतो मला गेल्या बायको मध्ये उठून बसा ना माझ्या संग बोला ना तर ते उठल्यावर खांदेकरी थांबते का त्याच्यामुळे फ्रेश राहायचं ही मनुष्य ती म्हणजे लागली लॉटरी देवाने दिली साडीच्या हाताची चार्जिंगची बॅटरी म्हणून पाहायला मिळालं इंडिया कंट्री विठ्ठल तुम्ही टेन्शन मध्ये का देवाने उत्तर दिलं रुक्मिणी तू कोंबाऱ्या काय मागत नाही सेवेचं ओझं झाले त्याच्यामुळे मी टेन्शन मध्ये आई साहेबांनी सांगितलं काळजी करू नका तू कोंबाऱ्या मी मागायला लावते आपल्याकडे जबाबदारी आई साहेब तू कोण महाराज माझ्या कुंकाचा प्रश्न आहे असं तुम्ही करू नका काहीतरी तुम्ही मागणी करावीच लागेल आता शेवटी आईचं नेत्राचं प्रेम वेगळंच असं तू कोंबाऱ्या म्हणजे आई साहेब देवाकडे पाहून नाही तुमच्याकडे पाहून मागतो पण खरंच सांगा मी मागून ते देव देईल का म्हणजे ते देवाकडे विचारावं नाही दिलं कोणाचं काय मधलं उतर ना माणूस तू कोंबाऱ्या भगवंता एक तर माझी इच्छा नाहीच आपले नकोच आणि मागाव तरी काय बरं तुझ्याकडे देण्यासारखं काय मुकुट मागवतो इंद्राचा स्वर्गला कुंडल मागवतो कर्णाची हल्ली पितांबर मागवतो मोकळा बचीन ईट मागवतो खाली पडची काय तुझ्याकडे देण्यासारखं मोकर मागल इंद्र छत्र ब्रह्म विष्णू महेश गंधर्व यक्ष किन्नर लोकपाळ दिग्पाळ राजपाळ यांनी कधी काही कुणाला दिला असेल ते मी तुम्हाला द्यायला सगळ्या वारकऱ्यांना एकच सांगतो माझा प्राण जरी मागितला तरी तुम्हाला द्यायला लागणार फक्त तुम्ही मागणी करा मग दुखोबारे माझा भगवंता हृदयामध्ये उदारता असल आणि मनगटामध्ये देण्याची ताणत असल ती होत्या तुकोबाऱ्याची एकच इच्छा अभंगाच्या पहिल्या चरणात मागणी ते देवा एकच इच्छा आहे भगवंता ते देवा अजून मागणी केली ना अभंगाच्या पहिल्या चरणात पूर्वार्धात नुसतं वजन निर्माण केली तुझ मागणी ते देवा ते मागणी चिल्लर बोला का पोरं सांभाळायचं एवढं सोपं नाही इथं गुरुजी आहेत का कोण सर सर गुरुजींचीच कमाल एका वर्गात 50 कशी संभळत असतात त्यांची त्यांनाच माहिती पोरं म्हणजे लय चॅप्टर असते ते गाठतो काय बोलते त्याचा नियम नाही कीर्तनात असंच कालवा करायचं तुमची लय हुशार आहे उलट पुढं बसले ते शांत बस थोडीफार वळवळ होतच असते एखादा खडा निघतोच सांगा चांगली चांगली ती एक पोरग कीर्तनातच कालवा करायचं गबस माझ्याच झालं म्हणा तूच गबस कीर्तन कोण करा मला मी करतो मला तुला जमतं काय मला उत्तर मला विचार रावणाला तोंडे किती मला 10 ते एका अंगावर कसा झोपत असेल
माझी अक्कल पण झाली म्हणे. एक पोरगा तर गुळ द्यायला होता, गुळ देते महाराजाला, ते आधी गुळ चाटायचं मग मला द्यायचं. मी तेव्हापासून गुळ खायचंच बंद केलं. म्हणलं मला गुळ नगन कणिक नग आपल्याला नकाच. पोरं सांभाळायचं एवढं सोपं, इतकी पुढे येतं, इतका लाभ देतो तरी काला वापरायचं. अहो एका कीर्तन गेलं तर कोल्हापूरला त्या घर मालकीने पोरगं, तसलं पोरग मी जिंदगीत अजून बघितलं नाही. इतकं खपक्याच्या खपक्या होतं की नावच काढू नका. अहो दुसरीलाच असं 7-8 वर्षातच पोरग. आता कोल्हापूर म्हणजे खाणं सगळी पहिलवानाची लेस गुटगुटीत पोरग, सफरच्या नावानेच वाल, खबावणीच हात पाय, गणपती वणीच डिग्री, नावल्या जन्म गणपती वाटो पाय बॉम्बचे बॉम्ब. फिरून आलं मी आपल्या सोपा शेकर बसून देवाला टाइम होता, ते फिरून आले माझ्याकडे असं बघायचं. मी काय केलं याला, मला एवढं मोठं दिसतंय म्हणजे फॉसच असेल काय नव्हतं, पण ती फॉस बी नव्हतं, जाग्या उलट किरण टाकायचं. पुढं आलं मला कसं करतंय, एक तरी बरगडी राहील का म्हणलं. आपलं क्षेत्र कोणतं, ह्याचं क्षेत्र कोणतं, आणि ते मिलिटरी वणीच चलत आलं, मला चपकी होतंय गाडी. पुढं आलं मी म्हणलं, ते मला महाराज माझी इच्छा मी मला इच्छा ना तुमच्या खांद्यावर बसू का. बाजूला बसय, बाजूला बसल्याने त्याने टीव्हीला लावलं कार्टून. म्हणलं ती किती मला बातम्या बघायच्यात, कोणाचं सरकार आलंय, कोणाचं गेले, नाव कोणाचं लवकर येत बी नव्हतं आणि कोणाचं लवकर जात बी नव्हतो. आणि ह्याच्या आधी जी आलं ती सकाळ सकाळ झालं. इतकं लवकर कुठं सरकार असतं होय. अहो काय काय तर दातच घासत होती, काय काय तर बाथरूम हातात टपडी तशीच. अरे मला शपथ येते. देखील रिपोर्ट मला बातम्या बघायच्या की पोरग माझ्यावर जमलं. मला का बस दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यावाने रिमोट मागतो. तुला हाताने इज्जत गेली का, जाळ झाला तुला बघायची ती गप्प तोंड गप्प कर. काही त्याच्या मनात आलं का नाही, माझ्या तोंडावर रिमोट टाकला गेलं खेळायला. रिमोट हातात आल्या मला बदलाव चॅनल. मी बटन दाबून बटन तोडलं पण चॅनलच बदला नाही. कीर्तन सुरू झालं मला म्हणते जय हरी, म्हणजे जय हरी, पण चॅनलला कसं काय बदललं नाही, ते मला सिलच काढून नेली. असली पुरे चॅप्टर असतात म्हणून. त्याच्यामुळे आज तुम्ही देवाकडे एकच मागा, आईचा बुळबुल्या दे. वंशाचं नावच उज्ज्वल केलं पाहिजे. आणि एक सांगतो, पोरं नुसते आगाव बी नसते, हुशार बी असते. एक असं हुशार पोरग मला भेटलं. मला महाराज एका प्रश्न उत्तर द्या मला विचारलं. त्याने मला प्रश्न काय विचारला, रावणाची सीता कोण होती. बाबाला पटला प्रश्न, आपणच हसायला आलं. मला त्याने प्रश्न केला, रावणाची सीता कोण होती. रामाची धर्मपत्नी होती, लक्ष्मणाची भावजई होती, दशरथाची सून होती, जनकाची कन्या होती, आणि रावणाची सीता. आपल्याला नाही, कशाला कीर्तन करतो मग काय सगळेच असतं काय का. आता ड्रायव्हर जरी असलं तरी काय सगळ्याच गाड्या चालवायला की दडकीत असतो. मग दुसऱ्या गाडी बसले तर मला येत नाही, तू सांगणार रावणाची सीता. त्याने मला सांगितलं रावणाची सीता कोण होती. मला तू सांगणार. मला रावणाची सीता आई होती.
आईच होती. कसं शक्य? ज्यावेळेस सीता अरण्यामध्ये होती आणि रावण सीतेच्या झोपडी पुढे गेला, रावणाने आपला वेश बदलला होता आणि हातामध्ये कटोरा घेऊन रावण सीतेच्या झोपडी पुढे गेला आणि रावणाच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर आला, माय भिक्षा वाडा. रावण जर सीतेला माय नावानं हाक मारत असेल तर रावणाने सीतेला आईच म्हणलं होतं. म्हणून रावणाची सीता आई होती. आणि त्याच्या पुढचं सांगतो, रावणाने सीतेला खरंच आई मानलं होतं. 6 महिने सीता अशोकवनात आहे, पण रावणानं अत्याचार कधी केला नाही. रोज टायमिंगला जेवण जात होतं, नाही तर सीता 6 महिने जगली असती का? 6 महिने सीता अशोकवनात आहे. अन्न पाण्याची सगळी काळजी रावणाने घेतली. आता एक सांगतो, राक्षस कुळामध्ये जन्म झाला पण धर्माला गालबोट लागून दिलं नाही, त्याला रावण म्हणतात. आणि माणसाच्या जन्मात आलो, हैदराबाद सारखी घटना घडते की माणूस केला काळीमा फासणारी घटना. किती वाईट समाज, किती खालच्या थराला गेला राजा. धर्म, संस्कृती, परंपरा, आचार विचार करायला आहे. आई, बहीण, भाऊ, प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी, विश्वास, श्रद्धा संपत झाली. फार अवघड परिस्थिती. हैदराबाद डॉक्टर प्रियंका रेड्डी बहिणीवर अत्याचार झाला राजा आणि अत्याचार करून त्याला जाळून मारण्यात आलं. पण पी.व्ही. सज्जनार साहेब काय ताकद, 14 जणांचा जाग्यावर त्या हैदराबाद पोलीस खात्याच्या नावाने सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. रोख ठोक न्याय. काय माणसं म्हणली, सज्जनार साहेबांनी एन्काउंटर केला, कायद्याला धरून नव्हता. एन्काउंटर कायद्याला धरून नव्हता, मग अत्याचार कायद्याला धरून होता का? कोपर्डीचं प्रकरण 4 वर्ष झालं, अजून न्याय नाही. अरे अशी कितीतरी प्रकरणे 50 वर्ष त्यांना न्याय देऊ त्याची वाट पाहण्यात, तरी पाहिजे तसा न्याय मिळत नाही. म्हणून न्याय कडक पाहिजेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रोख ठोक नाही, खंडोजी खोपडे आपला जागीरदार आहे. वाकडं पाऊल पडलंय, चुकीला माफी नाही. कोण आहे रे तिकडे, या इकडे. आणि खंडोजी खोपड्याचे करा तुकडे तुकडे, हात पाय तोडण्यात आले. शिक्षा नुसती दिली नाही, शिक्षा आचरणात आणली. म्हणून 400 वर्ष झालं तरी अजूनही लोकांना वाटतं की महाराष्ट्रामध्ये शिवशाही आहे. शिवाजी महाराजांच्या काळात अत्याचार एकदाच झाला, तेवढाच त्याला रोखठोक शिक्षा. परत कोणी बलात्कार विषयी डायरीतच नाही. शेतकऱ्यानं कधी आत्महत्या केली नाही शिवशाही काळात. लोकांना वाटतं काय ही कोण कोणात पुतळं बांधाय मोकळे चौकात गेलीत का काय लोक? 10व्याची पंचायत इथं. आमच्या नगरची घटना, बापाने जीवतून पोरं शिकलं, पोरगा अमेरिकेत गेलं, त्यांनी तिकडलीच बाईक गेली. बाप इकडे मेला. गावातल्या 4-5 जणांनी फोन केला, वडील मेले. त्याने सांगितलं तुम्ही 10वा उरकून घ्या, तुमचा अकाउंट नंबर पाठवा, पैसे ट्रान्सफर करतो. म्हणजे बाप तुझा जायचा 10वा गावान करायचा काय? ते फोन करणार मला सगळं आम्ही करतो, पण टकलं कोणाचं करू? ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं कर. अरे कादवात्रावाल्यांच्या मुळा उठलाय, जगू दे ना आम्हाला. एवढा काळ वाईट आहे इथं, बाप लोकांना काळ नाही. शिवाजी महाराज म्हणलं की सगळे माणसं एक होते, याला म्हणायचं उत्तम जीव.
आणि आपल्या बाबांचं नावच कीर्तेश्वर महाराज, म्हणजे ज्यांच्या नावातच कीर्ती. आणि कीर्तेश्वर महाराज 44 वर्षच काय, चंद्रसूर आहे तोपर्यंत हा 16 वाहणार. उत्तमची हुरे वैष्णवाची कीर्ती गायली साधूची, वारकऱ्याची, वैष्णवाची, भक्ताची आणि कीर्तेश्वर महाराजांसारख्या साधूची पुराणाने, शास्त्राने, वेदाने. आणि म्हणून तर आज रामवार 44 पुण्यतिथी कोणाची होत नाही. आयुष्यात पुण्य केले, माणसं पुण्य मार्गाला लावली म्हणून पुण्यतिथी. आपली पुण्यतिथी नाही, आपला 10वा. रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबारीची बीज, नाथांची षष्ठी, माऊलींचा समाधी 16, सावधावाची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीचे नवरात्र, तुमची आमची पित्र काव करीत आपली पित्र. उत्तमाची उरे कीर्ती मागे म्हणून ऐका. आम्हा तुझी चरण सेवा तुकोबाऱ्या मागणी करतात उत्तरार्धात, पण पूर्वार्धात नुसती मागणी केली. तुझ मागणी ते देवा, ते देवा, ते माग नाही माझं, नुसतं वातावरण निर्मिती केली. वातावरण निर्मितीला लई किंमत आहे, अजून मागणी केली नाही. आणि नंतर ठेपा ठेवून गेला आम्हा तुझी चरण सेवा. वातावरण निर्मितीला किती किंमत आहे महिला म्हणजे तुम्हाला एक सांगतो. तुम्हाला जर माहेरला जायचं असेल हा, आणि मालक जर परवानगी देत नसेल तर परवानगी कशी काढायची मी सांगतो. तुम्हाला माहेरला जावं लागतं, तुमचं भावाला प्रेम, हा तुमच्या इतकं भाव प्रेम तुमचंच. हा बारीक निरीक्षण करा माता माऊलीचं. संसार किती चिकटीने करतात बघा. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं पैसे काढतात, हळदीतलं काढतात, जिरीतलं काढतात, गौरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, त्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. भावाने घेतली रांगत जातात, सांगत येता वया खायचं एकाच, गायचं एकाच. महाराष्ट्रवादीचा मतदान शिवसेनेला. आता सगळीची योग झाली. खालची बिली गोंड्या तोडू तोडू, तू त्या पार्टीचा, मी या पार्टीचा, वर एकाच हॉटेलमध्ये भेटी. आता लोकांना कळालं कोणाचा विजय घेण्यात माझ्या खालचीच भांडी वाढलं मी, वरची एका हॉटेलमध्ये. ते म्हणलं नाही अवघड तसं घ्यायचे पैसे मालकाचं आणि नाव भावाचं. नवऱ्यानं साडी दाखवली, भावाने घेतली, तो मी म्हणतो छान नाही, अरे तुझाच माल आहे. इतकं भाव प्रेम आहे. पण यांना काय म्हणता आताच नाही ना. बहिणीचं भाव प्रेम 700 वर्षापूर्वीचे. भावाला रागाला खांद्याचा दरवाजा बंद केला, बहीण पुढे दादा योग्यांची मावली साधकाचे महिमा ज्ञानाचे ईश्वर महाविष्णूचा अवतार तुमच्या कर्तृत्वाला तुमच्या नेतृत्वाला हे वागणं शोभत नाही. बहिणीवर जर खरं प्रेम असेल तर तिच्या दरवाजा उड्यान बाहेर काय म्हणते मुक्ताबाई.
दरवाजा उघडून बाहेर या. बहीण भावाचं प्रेम असतंच आणि टिकवा. सगळ्या महिलांना माता मावल्यांना सगळ्या बहिणींना एकच सांगतो, भाऊबीज आली आता महिना दीड महिन्यापूर्वी दिवाळी. प्रत्येक बहिणीनं घरी गेल्या गेल्या भावाला सांगा, दादा खरी भाऊबीज ज्या नजरेनं तू माझ्याकडे बघतो त्याच नजरेनं तो जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघावं, हीच खरी भाऊबीज आहे. हे बहिणीनं भावाला सांगा. आणि ही खरी काळाची परिवर्तन होण्याची गरज आहे. आणि म्हणून मागणी जरी करायची असेल, वातावरण निर्मितीला किंमत आहे. माहेरला जायचंय, मालक ऑर्डर देत नाही, ऑर्डर निघणार, फक्त सांगतो तेवढं करा. महिला म्हणजे मालक कामावून आली, तुम्ही फक्त सात्विक शृंगार करायचा फ्रेश. आणि ते कामावून आलं, घरात पाऊल टाकणार, हातात तांब्या भरून पाणी. मालका म्हणायचं घ्या, 50% कितीच मोकळा होणार. टेन्शनच दिवसभराचा, गडी मोकळाच. तर तुम्ही वातावरण निर्मितीला किती किंमत आहे ह्याच्यावर समजा. तुझं मागणी ते देवा, तू कोणी मागणी नाही केली, नुसती वातावरण निर्मिती. ते देवा ते देवा, ते काय मागणं अजून सांगितलं नाही, वातावरण निर्मिती. आणि मालक कामून आले, हातपाय धुवायला गरम पाणी केले, हातपाय धुवून घ्या. हातपाय धुवून मालक खुर्चीत बसले, कडक दुधाचा चहा पैसे तोंडाला लावली. तुम्ही त्यांच्या जवळ जायचं, म्हणायचं होय हो, होय हो. लगेच ते म्हणतो काय ग, लगेच पुन्हा थांब. भावाचा फोन आला, भावाचा काय म्हणला, दिवाळीचा सण आहे, 2-3 दिवस. किती दिवस? 2-3 दिवस, 8 दिवस जा. परवानगी किती दिवसाची मागितली? 3. मिळाली किती? 8. का? वातावरण निर्मिती. चहा पाणी गोड बोललं, वा वा फ्रेशच. तसं हे तसं तो भरले आधी वातावरण निर्मिती. तुझं मागणी ते देवा, देवाला सुद्धा वाटत काय मागते तो. आणि मग पुढचा ठोका, आम्हा तुझी बस तुमच्या चरणाची सेवा द्या, बाकीची इच्छाच नाही. चरण सेवा म्हणलं की दिवस गा. देवाने बोलायचंच बंद केलं. म्हणजे का? चरण सेवा द्यायला अडचण नाही, माझ्या चरणच माझ्या ताब्यात नाही. कुणाच्या ताब्यात? लक्ष्मीचे हाती पाय, लक्ष्मीचे हाती. पाय लक्ष्मीचे. चरण सेवा द्यायला अडचण नाही, माझे चरण माझ्या ताब्यात नाही. कुणाच्या ताब्यात? कुणा ताब्यात आहे? लक्ष्मीच्या. आणि उलट ठेवा. महिला मंडळ लय परमार्थ सोपा आहे तुम्हाला. संसारात हसान परमार्थात रडा, अंगणात टाका शेणाचा सडा, दारासमोर सुंदर रांगोळी काढा, दररोज मालकाच्या पाया पडा, म्हणजे आयुष्याचा होणार नाही राडा. करायचं नसेल राडा तर मालकाच्या पाया पडा. काय काय म्हणतात महाराज, 2-2 टाइम पाया पडू, पण पायच सापडत नसतील तर तो त्या लायकीचाच नाही ना. इथं माळ करायला लोक राम राम घालतात, पेताळाच्या कोण नांदाला लागले मोकळे. लई पेताळी खतरनाक असते, त्यांच्या नांदाला लागले सांगायचं काम नाही. पण 13 वर्ष लागले कीर्तन करतो त्याला. आता 12 कंप्लीट झाली, 1 सप्टेंबरला 13 वर्षे. लहानपणी इष्टीने प्रवास करायचं, इष्टी चढलो, बाबा आम्ही बसलो होतो, पेताळ एक जण पिऊन इष्टीला, माग इष्टी मोकळी. काय वानमुळे काय नको, माळ कार्यावर कुणी वजन आणतो, ज्याला काय कळत नाही ते आम्हाला नाव ठेवून जीव तोडून. हे आसाराम महाराज, कृष्णा महाराज यांचं बघा आता आताळीच गोळा झाल्या बाजूबाजू. इतका जीव तोडून पाकवतो तरी एखादा कीर्तन सांगलं तर जमलाच नाही. तू माझ्या मला काय येत आहे गपमर. इकडे काय करणार आयुष्य गेले ह्यांचं साला होता, खालून बसल्या बसल्या काय का कशी करते त्यांना वर वर थोडं मारते का वर म्हणून.
इथं लिंबीची जातापासून त्याला का वरचा पंचम लागतो नाही म्हणतो अजून वर म्हणजे काय मारायच्यात का त्याला माणसं ज्याला काय कळत नाही त्यांनी माळ करावं वजन हाणायचं तसं ते पिऊन आलं महाग इष्टी मोकळी मी आपली बसलो ती मला बेताड सरात माग मर की महाग इष्ट सरात आलं कुठं नादा लागतो सरात म्हणलं कुठं आपले जे का रंजले गांजले समजलं आपल्याला बस म्हटलं दाटी वाटी मी बारकाच होतो म्हणजे बेताडाला जागा दिली गप मारलो का नाही ते खाली वाकलं माझा पायच खाजवायला सुरुवात केली मला हे जीसीबी ड्रायव्हर होतं का काय असं का करताय म्हणलं पाय का खाजवताय ते माझ्यावर झालं मला पेला का काय मला म्हणलं पाय खाजू नका म्हणलं बोलायचं काम नाही मी माझा पाय खाजवतो मी वर घेतला म्हणजे माझा पाय मला माझा कुठं राहिला आता त्यांना त्यांच्याच पाय गावाना तुम्हाला त्यांचं गावा गावायचं सरी सेच्या पिण्याचं पाप त्याला आणि तुमच्या दर्शनाचं पुण्य तुम्हाला माल खाला देव मला हे पेताडे दे यार माठ असते त्याला म्हणलं हे तर नका बसू तुम्ही ओटा तिथून ओटा तिथून उठवलं माग बसव ते गिअर बॉक्सवर जाऊन बसलो ड्रायव्हरच्या शेजारी इंजिन असतो ना त्याच्यावर बसलो मारणाचं इंजिन गरम झालं पेंट जाळले तरी उठाना काय भानगडे काढून पेताडाला कोणतं हवामान सुट होत त्याला उन्हाळ्यात उघडत नाही हिवाळ्यात थंड वाजत नाही पावसाळ्यात छत्री लागत नाही इंजिन वरच बसला आणि ड्रायव्हर आपला विचार गेला पहिला दुसरा तिसरा चौथा पुढं हे पेता गाडी जेवायला थांबली ड्रायव्हरला जेवण करून बघतो तो काय ते गिअरचं दांडकच गायब गिअर दिसना ड्रायव्हर मला कुठं गेलं रे पेताड म्हणला ड्रायव्हर साहेब घाबरू नका सकाळपासून बघतो ती दांडक उपटून काढण्यासाठी तुम्ही त्याला पुढं माग काढता तुम्हाला ते निघलंच नाही पुढूनच काढ आता ते गिअर होता त्याच्यामुळे गावता सांगतोय मद्यपी भरले बलत्याचे पेलेला माणूस काय बोलायला सांगता येत नाही पिऊ नका राजा खातो गुटखा वाईट खाण्याचे गेला चटका खेतो जुगार माटका संसार होतो ना फटका अरे देना व्यसना झटका व्यसन खेचीन वाईट उगते दिसन तिथं खाली वसन हे झटका भेटन गुटखा खाल्ला तोंड पुटन 10 रुपयाला लिव्हर पुटन पण कीर्तेश्वर महाराजाच्या दरबारात आला तर बंधन तुटन आता 31 डिसेंबर आलाय खेड्यामध्ये नाही पण या शहरामध्ये अरे किती दारूचा हजारो लिटरने टँकरने दारू खोपते 31 तारखेला अरे म्हणून सगळ्यांना सांग नाही ती पेण्याच्या ऐवजी दूध पे पाही पा दूध पवित्र आणि गोड मावले सांगतात त्याच्यामुळे व्यसनाच्या हरिगणासाठी परबदी करू नका वार करत बसून हरिपाठ वाचा विठ्ठल माझे चरण माझ्या ताब्यात नाही कोणाच्या ताब्यात बाई लक्ष्मीची लक्ष्मी आणि उलट सांगतो मालकाला देव मानून त्यांची सेवा करा म्हणून तुम्हाला सगळ्यात सोपा पार मारते आणि तू मानता हे आमच्या ते काय महाराज मंडळी तुमच्या जोड उठवली महिला अशा महिला तशा आणि एखादी गोष्ट सांगितलं त्यांच्या पटात राहत नाही तुला म्हणून सांगते आणि अख्ख्या चिचपूरला येडा आणते तुमचा दोषच नाही ना तिकडे जर महाराज बसला आयला शाप देऊन बघायचं आले तुमचं अंतकरण निर्मळ आहे तुमच्या मनात काय राहत नाही तुमच्या मनात जे आले तुम्ही डायरेक्ट पुढच्याला सांगून टाकता त्याच्यामुळे अटॅकचं प्रमाण तुमच्यात कमी महिलाला बघा ज्यासाठी घेत नाही अटॅक शिकडच जियास कारण ती मोकळ्या मनाने बोलणार नाही मोकळ्या मनाने हसणार नाही कीर्तन बसला तरी मारा मोकळा हसणार त्याच्यामुळे अटॅक महिलाला येत नाही अंतकरण निर्मळ काय माणसाने महाराज आमच्या जिजाबाईलाच नाव ठेवायची मध्ये जिजाबाई अशी तशी होती आणि तुकाराम महाराजांना उसाने एवढी इडी होती काय जिजाबाईला माहित नव्हतं आपल्या मालकाच्या कीर्तनात शिवाजी महाराज येते जिजाबाईला माहित नव्हतं मालकाचा गाथा पाण्यात तरलाय देव मागे पुढे खेळतो पायातला काटाकाट्या देत माहित नव्हतं का जिजाबाईला माहित नव्हतं का मग ती मालकाला उसाने हाणेन का साधा प्रश्न उठायचं सुटायचं महिलांनी इतकं काम कुणीच करू शकत नाही 5:00 पासून रात्री 10 पर्यंत काम फक्त आमच्या आईनच करू झालं आणि त्यांना नाव ठेव अहो त्यांचं अंतर्गत निर्मळ सोडून त्यांच्या पोटात करत नाही ते पांडव किती 5 आणि खरे किती 6 कोण
कर्ण वारंवार लागला, कर्ण गतप्राण झाला. कुरुक्षेत्रावर कर्ण कोसळ. आईला बातमी कळाली, कोणती माता पळतच आली आणि मेलेल्या कर्णाचं डोकं मांडीव घेतलं आणि मेलेल्या कर्णाचा मुख घ्यायला सुरुवात केली. मातेची चिठ्ठी अवघी बाळकाची व्यक्ती, काय आईचं प्रेम आहे. आणि मेलेल्या कर्णाच्या केसातून हात फिरवायची, अश्रूचे ओघळ वाहतायत आणि कर्णाचा मुख घ्यायला सुरुवात केल्यास धर्मराज याचं नवलच होते. माझा शत्रू गेला. आईला आनंद होण्याची आनंद होण्याची हा प्रसंग होत आहे. 5 जणांनी रथातून खाली उड्या टाकल्या. काळाने जवळ आली. अर्जुनाने प्रश्न केला, आई कर्ण माझा शत्रू आहे, तो मेलाय, तो आनंद झाला पाहिजे आणि तो रडते, त्याचं डोकं हा तुमचा शत्रू नाही, कर्ण तुमचा थोरला भाऊ होता. हातातून कर्णातून रणामध्ये धनुष्यबाण कोसळलं आणि धर्मराजाने प्रश्न केला, आई कर्ण माझा भाऊ आहे, ही गोष्ट या अगोदर तुम्हाला का सांगितली नाही? कर्ण माझा भाऊ आहे ही गोष्ट इतक्या दिवस तुझ्या पोटात राहिलीच कशी? म्हणून आतापासून मी महिलांना शाप देतो की इथून पुढे महिलांच्या पोटात काहीच राहणार. म्हणून तुला म्हणून सांगते, पॉइंट फिटच बसला पाहिजे. हा तुमचा दोष नाही, ते तिकडे शाप देऊन गोष्ट बघायचं आले तुम्हाला. अजिबात एक सांगतो, महिलांना धर्माची संस्कृतीची जोपासना आतापर्यंत फक्त आमच्या माता माऊलीनेच केली. कारण पाय लक्ष्मीचे सेवा होती. तो कोपर आहे माझं, पाय लक्ष्मीच्या ताब्यात आहे. तिने अजून कसला भ्रष्टाचार केला नाही. तिला त्या पदावर काढायचं, तुम्हाला तिथं बसवायचं. आपल्या तत्वात बसत नाही. चरण सेवा सोडून दुसरी तुम्ही काही मागणी करा. तो कोपर आहे मध्ये जमत नाही का? मी जी मागतोय तुम्ही देत नाही, तुम्ही जी देताय ते मी घेत नाही. मला नकोच महाराज. चरणाच्या शिवेच्या मोबदल्यात तुम्हाला वजनदार गोष्टी येतो. तो कोपर आहे मध्ये बाकीच्या गोष्टीची गरज नाही. तो कोपर आहे तुम्ही ऐकून घ्या. घ्यायचं आहे का ना हा तुमचा प्रश्न आहे. पण चरणाच्या शिवेच्या मोबदल्यात पंढरीश पांडुरंग करताना तो कोपरांना काय काय द्यायला तयार झाले अभंगाच्या.
गो देशी तरी भगवंता तुम्ही आणि द्यायला तयार आहे. आनने गो देशी तरी बस नकोच. तुम्ही आणि द्यायला तयार आहे पण मी घ्यायला तयार नाही. रिद्धी सिद्धी मुक्तीची आहे बाकीच्या गोष्टी रिद्धी सिद्धी समीपत सुरुपत सलुकत सैज तुम्ही देण्याच्या अगोदर आमच्या तर ते लोटांगण घालतात. नाना उपचारी सिद्धी ओळंगते कामरे आश्रम हा सिद्धी ओळंगतीद्वारे काय गरज आहे ज्या गोष्टी आमच्याकडे पाहिल्याच आहे. एवढी सेवा करायची तुझी प्राप्ती करायची ज्या पहिल्या गोष्टी आहेत त्याच मागून नकोच. 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ भाषणानंतर पाहू. सगळ्यांनी एकदा हाताने टाळी मुखाने नाम. 1 मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. हाताने थांबा. लय आनंद आहे तुम्हाला पण थांबा. आणि हात वर करून टाळ्या वाजवताना गावातील तरुण कार्यकर्ते 2-4 तरुण मुलांनी टाळ्या वाजवताना उभा राहून मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करा त्यांच्या हाताची. आणि कीर्तन संपल्यानंतर व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियावर टाळ्याची क्लिप पाठवा. वारकरी संप्रदायाला सोशल मीडिया वजन प्राप्त करून देण्याचं काम आजच्या तरुणांचं आहे. तळागाळात पोहोचलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. लोक काही पाठवतात पण अशा धार्मिक गोष्टी व्हॉट्सअपवर पाठवा फेसबुकवर पाठवा म्हणून ही टाळ्याची क्लिप सगळीकडे पाठवून त्याचं खाल्ल्या. श्री क्षेत्र चिंचपुर्णे तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद महंत कीर्तेश्वर महाराजांच्या पावन दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्तामध्ये भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळू द्या महाराष्ट्र. गावामध्ये जरी की असेल सप्त्यातला नाम संकीर्तनातला आनंद काय असो गावचं नाव लौकिक करण्यासाठी आणि कीर्तेश्वर महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वजण हात वर. महिला पुरुष सगळे टोटल हात वर करा. मागचे पुढचे लेफ्ट राईट वा हात वर केव्हा ते. धन्यवाद चिंचपूरकर. पार घुमाए भजन फ्रेशच झाली गड्या माणसं. सगळ्यांनीच हात वर केले. धन्यवाद. तुम्ही जसे हात वर केले तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आबाळा इतका उंच जावाच हेच कीर्तेश्वर बाबांच्या चरणी प्रार्थना. आनंद गगनाला भेटणारच पण कीर्तेश्वर बाबा कोणाला म्हणायचं. 5 कर्मेंद्रे 5 ज्ञानेंद्र नाकरावमन यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि माणसं कशी जिंकायची यांचा शोधून काढला ज्यांनी गाभा त्यांचं नाव कीर्तेश्वर बाबा. ज्यांच्या नावातच कीर्ती आणि मागवी कीर्ती राहिली आणि राहावी कारण धर्माला कधी गालबोट नाही. म्हणून धर्माच्या संदर्भात सगळी तरुण मुलं आणि मुली अख्खं कीर्तन विसरा पण 2 वाक्य चित्त घेऊन ऐका. शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे आणि हे टिकवायचं काम तुमच्या हातात आहे.
पण हे जे कार्य चालू असावा तो धर्म मग साहो जाती वर्म हे धर्म कार्य आणि यासाठी संत विचार करण्याचे गरजेचे आणि द्यायला देव तयार तो कोबाऱ्या म्हणतात नको बाकीच्या गोष्टीची गरज नाही आम्हा तुझी चरण सेवा हे देत असेल तरच माने बाकी काय काय देत सिद्धी मुक्तीच्या गरजच नाही तो कोबाऱ्या नव्हती गरज पण आपल्याला गरज आहे बरं का रिद्धी सिद्धीची आणि एक सांगतो घरात रिद्धी सिद्धी सुद्धा नांदतील पण विचार उच्च ठेवा संतांचे विचार जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत जीवनातला खरा आनंद प्राप्त होत नाही पण ही सप्ता म्हणजे परिवर्तन आहे इथं महाराज मंडळी किती मोठी आणली ह्याला तेवढी किंमत नाही जेवढी किंमत एका सप्त्याच्या वेळेस किती तरुण माळकरी झाली ह्याला किंमत आहे बदल झाला पाहिजे तर आम्ही जेव्हा लॉर्ड अर्जन तुम्ही पॅक झालाय तुम्ही तरी काय कमी महाराज मंडळीचा अनुभव घेत नाही का कसल्या क्वालिटीचा महाराज येऊन द्या तुम्ही त्याला तोंडच देत आहे कसला बी महाराज येऊन द्या तुम्ही त्याला लढणारच हा म्हणून तर माऊली म्हणते प्रभू तुम्ही महेशाचे तुम्हाला महादेवाची माऊलीने फुकट दिले ना माणसं ऐकणारच हुशार त्यामुळं हे आणि आम्हाला सुद्धा काही नीट बोलत नाहीत काय काय लय आडवे चालतात मला एक म्हणा महाराज कीर्तन करताना धोतर का घालता आम्ही काय बरं कीर्तन करावं लय अडबट माणसं म्हणे एक म्हणणं तू का लागणार त्याला न्यायला विमान आलं तर मग विमान कुठं उतरलेलं तुझ्या बापाच्या भावाला काय जागा लागत होती काय तर कुठे राहू शिकत होतं समाजाचा ही चित्र एक शाळेचं पर्वत म्हणलं चल ना हरिपटा मला मी सायन्सला आहे आणि बकरवले काय बावळा त्याचं काय सायन्स म्हणजे काय ज्ञान अज्ञान विज्ञान म्हणजे सगळ्यांचं ज्ञानाचा बाप ती आमची आई ज्ञान राजा माझी योग्यांशी मावले पूर्ण इकडे यायला लाजत येतो अजिबात नाही मला आनंद वाटला तुमचे सगळे कार्यकर्ते तरुण आहेत आणि परमार्थ तरुणपणातच केला पाहिजे केलाच पाहिजे तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीच्या हे शान ज्ञानेश्वरी गाथा भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो वाहन करत चिंचपूर नगरीची उंच होईल मान सांगतो वय वर्ष 16 ज्ञानेश्वरी जगाला दान वय वर्ष 16 विवेकानंदांनी देशासाठी जीवाचं केलं रान वय वर्ष 16 तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची वाढवली शान आणि असे महापुरुष भारतात जन्माला आले याचा आम्हाला सार्थ आहे स्वाभिमान त्यांचा स्वाभिमान आगण 16 वर्षात माऊली ज्ञानेश्वरी 16 वर्षात तोरणा किल्ला 16 वर्षात जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी विवेकानंदांनी भारत देशात भ्रमण केलं इतकं 16 वर्ष मोक्याचंही पण आता जमन त्या 16 वर्ष अरे डोक्याचं नाही मोक्याचं आहे कीर्तनात नसलं तर मोकान वारातीत नसलं तर डोका मग कीर्तनात कोण नसतो
म्हणून तरुण मुलं ओठ तरुणा जागा हो आणि वारकरी संप्रदायाचा जागा हो. हे तरुणांचं कार्य अनेक सांगतो. शिवजयंती जरूर करा, केलीच पाहिजे. मला एक जण भेटल्या, मला एकच राजा तीनदा जयंती करता, तुमचा राजा तीनदा जन्माला आलता का? मला आमचा रोज येईल. तुला अडचण काय? येडपट रोज येतेच ना, राजा आलेलंच काय वाईट. म्हणून एक सांगतो तरुणांनो, जयंती जरूर करा. त्यांच्या विचाराची जयंती करा तर त्यांना खरा आनंद आहे. आणि राजे येतील पण तुम्ही मावळे व्हा. त्यासाठी कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, व्यसनापासून दूर राहा. कष्ट नाही आता, ज्याला त्याला कोकाट खायची सवय लागली, कष्टाशिवाय पर्याय नाही. नीतीच पाहिजे. आता नीती नाही रे, नीती नाही. लय अवघड आहे. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाठकालीन, खोटं बसतं पाटकोळी. सगळा खेळ उलटा झाला. ह्या देशात हुशार विद्यार्थी नापास होतो, मॅट डोक्याचा पास होतो. पेपरच्या मागं जातो, तपासणाऱ्याला 1 लाख देतो. मग काय वशिल्याने इंजिनियर झाला आणि डॉक्टर सुरू केला. शेतकरी पाण्या वाचून मेला रे, पाण्या वाचून मेला. ज्या भागात पाणी तिथं जमीन नाही, जिथं जमीन आहे तिथं पाणी नाही, आणि जिथं दोन्ही आहे तिथं लाईटच नाही. लाईट आणि लाईटचं लय झालंय वाईट. महाराष्ट्रातील लाईट पळाली, शेतकऱ्याची उभी पिकं जळाली, आणि सरकारची करामत आपल्याला अजून बी नाही. नीती राहिली नाही रे, लय अवघड आहे. त्याचा किंमत राहिली नाही. इथं तरुण पोरांना आजकाल आई बाप नको वाटत का? कलियुगामध्ये राघोला मिळाली मैना, मैना त्याच्या देहनातूनच जाईना. अरे म्हणतो नका का देहनातून जाईना, पण आई बापाची करुणा जाईना. कलियुगातला फरक आई बापाकडे पाहणं डुकू, सासूला राम राम घालतो वाकू, निवणीला ओरडा देतो फुकून फुकून, ओरडा देतो मिरणीला, बोंड बोंड देतो बहिणीला. बहीण डोबली बोंडानं, ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडानं, हाणलं पाहिजे कोळपण्याच्या जांड्यानं. आईला लावतो कामाला, सासूला नेतो 4 धामाला, कवा आनंद होईल रामाला. इथं बामण काका आहेत का कोण? पुढंच बसले. माझं काकाला नेहमीच सांगणे, लग्न जमाच्या टायमिंगला मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का आधी बघा. खरं त्यांच्या नाट्यात दोष रे, पोराचं काही नसतं रे, ती कसलं बी असू द्या समजून त्याचं लय हलवत येते. आईकडे गेले की आई सरकत बोलत, बायको गेले की बायको सरकत बोलत, दोन्ही संघ आल्या की घरातूनच निघून जात मरण का. पण त्यासाठी तरुणांना 3 वाक्य सांग. आई खुश, पत्नी खुश, बाप खुश, सासरवाड्यात उड्याच हाणणार. फक्त 3च वाक्य लिहून घ्या. 1, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव मान, आणि आई देवच आहे.
तेने न वजावे तीर्थाशी, त्यांची सेवा करा. आणि एक सांगतो तरुणांनो, आहे तोपर्यंत ये, हाय तोवर मात्र तुकडं नाही. मेल्या मात्रात बुक नदीला गंधन बुकान हरण तुरण लोकांना गुलाबजाम दहाव्याला म्हातारा म्हणतो तुकडे वाचून मेलो, लोकांना गुलाबजाम घालतो. म्हातारा म्हणतं खाणाऱ्या त्याच राशीत घुसवतो. माणसं म्हणतात आम्ही दहाव्याचं खातच नाही. माणसं म्हाताऱ्याच्या पुढची, त्यामुळे चालतं बोलतं दैवत आहे तोपर्यंत सेवा करा. कधी कळत संत विचार जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत जीवनाचा खरा अर्थ कळत. संगत फार महत्वाची, किती महत्वाची. अरे पाला खाऊन जगणारे वानर आहेत, पण रामाची संगत केली त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. वाकडे तिकडे सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाची संगत केली, उद्या त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचे कीर्तन पूर्ण होत नाही. आणि कांदा भाकर खाणारे मावळे होते, पण छत्रपतीची संगत केली त्यांच्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. संगत नाही महत्वाची. पैठण मध्ये ठेवला विडा, ज्ञानोबाराय तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबाराय म्हणजे मी बोलवतो रेडा, पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा. मुक्ताबा म्हणे ज्ञाना तुझ्या तोंडात पुढं प्याडा. ऋग्वेद बोला रेडा, पंडित झाला येडा. अकलच खलत जाय. रेडा वेद बोलत का? बोलत नसतो. का बोला? होता तुमची कृपा शुभोले वेद निर्जीव झाले बिंद. आणि तो रेडा मावळीच्या सोबत आला, त्याला आळे पाट्याला समाधी दिली. अहो संताच्या चरणावर कोणी डोकं ठेवीन, पण रेड्याच्या चरणावर डोकं ठेवावं लागतं. तिथं गेल्यावर रेडा म्हणायचं नाही, रेडेश्वर महाराज. आणि रेड्याच्या समाधीला 7-6 दिवस सप्ताह होतो. ही संगतीची ताकद आहे. म्हणून तो कोबाऱ्यामध्ये बाकीच्या गोष्टीची गरज नाही, मला फक्त संत संगती अभंगाची. संग सर्व काळ तो कोबाऱ्या म्हणले बाकीच्या गोष्टी कर न लगे मुक्ती धन संपदा संत संग देशदा. महाराज संत संगत म्हणजे काय? आता तुकोबारे आपल्या डोळ्याला दिसणार नाही, पण तुकोबाऱ्यांचा गाथा वाचून नेत्रातून अश्रू येणं आणि त्यानुसार जीवनातलं आचरण करणं ही खरी संत संगत आहे. माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या तत्वानुसार जीवन जगणे ही माऊलीची संगत आहे. म्हणून ग्रंथाचं जीवनामध्ये अवलोकन हो, वाच एकदा ज्ञानेश्वरी, जीवनामध्ये आनंद होईल भारी, पाया पडून दुनिया सारी. मुलं सावधा, व्यसनापासून दूर राहा, विचार उच्च ठेवा आणि संप्रदायाची तत्व समजून घ्या, तर तुमची लग्न होते. हा लग्नाचं लय अवघड झाली. इथं पुरी झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड आणि पुरींच्या आयांना आले मार्केट. हा पुरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे ना तेवढं कांद्याला सुद्धा नाही. वाढला कांदा बी 100 वर गेला, आज बी 70चा रेट आहे कांद्याला. तसं ह्यांचं बी मार्केट वा 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 लय मार्केट. पुरींच्या आयांना लय मार्केट. कुठं लग्नाला गेले की नाकात नथ आणि नथला झटका नसते शायनी. डायरेक्ट पाहुण्याला सांग आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. हा मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे. आणि एक सांगतो पुरीनं, तुम्ही स्वावलंबी व्हा, लय मधल्यांच्या भरोश्या राहू नका. ही लग्न जमिनारे काय कशी फसविते हे सांगता येत नाही. तर अहो आमच्या गावात एक जण धंदा टाकलाय लग्न जमवायचा.
5 पुरी नेमून ठेवल्यात, कोणचा पाहुणा आणतोय तेच पुरी दाखवतोय. अजून 2-4 जणांनी ओळखला आणि इतका हाणलाय किती दिवस झाला आयुष्य इकडे म्हणायची तू त्याच पुरी 5 त्या 5 कोणाला बी कॉन्टॅक्ट पोरगी दाखवाय 3000 घेतोय. त्याच पुरी 1.5 लाख कमी पण निभार रेट मधली नाही आगाव असत्यात. त्याच्यामुळे त्यांच्या नादाला ती काय बी एका पोराचं लग्न जमीत होतं. बाप म्हणला 1 लाख रुपये बक्षीस कोणाला, जे माझ्या पोराचं लग्न. आता पोराचं लग्न का जमत नव्हतं, एका डोळ्याने पोरा आंधळ होतो, तर दिसत नव्हतं, एक हातच नव्हता आणि एक पाय बी नव्हता, लंगडतच चालायचं. आणि कसं लग्न जमन, पण मधला लग्न जमीन टाकेला आगाव हाता. ते म्हणाला लग्न दुसऱ्या दिवशी तिला पुरीच्या बघायचे पोरगा, वा 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 नावच काढा का असा पोरगा, दूरदृष्टी पोराचं एक हाती कारभार. एकदा पुढे टाकलेलं पाऊल मागच घेत नाही. पुरीचा बाप तसा तसाच रडायचा. ते म्हणला असा जावाय परत मिळणे नाही, लग्न फायनल. आणि हार घालायच्या टायमिंगला कशाचं काय नवरीला हाल घालायचं ते तिच्या बहिणीला त्याने हार घातला. नवरी म्हणली ह्याचं काही गेल्यान गेलंय का काय, चष्मा बाजूला काढला तर ते आंधळच होतो. म्हणले जमणारा टाक्या कोण आहे त्याला बोलवा. त्याला तरुणांना म्हणले फसवितो काय, म्हणलं मी फसवलं नाही, मी आधीच सांगितलंय नवरा दूरदृष्टीचा आहे. म्हणला का, त्याला एक दृष्टीच नाही. पण एका डोळ्यात तो लांबच पाहतो, माझं काय चुकलं वाचला पाहिल्यातून. परत म्हणले आता काय नशिबात अशी पोरगी म्हणजे जाऊ द्या, परत हार काढला हिच्या गळ्यात घातला. आणि पुढची प्रथा करायच्या टायमिंगला आता कशाचं काय, ज्या वेळेस आता गाड बांधायची आणि प्रदक्षिणा मारायच्या तेव्हा हातात हात यावा लागतो ना. नवरी म्हणजे तिने गापून हात धरते, हातच निसतो ना. म्हणजे कुठं टाकूया बोलवा त्याला. तेव्हा मला मी आधीच सांगितलं ना, एक हाती कारभार. वरला एक हातच नव्हता, वाचला त्याच्यातून बी. आणि प्रदक्षिणा घालायच्या टायमाला बिचारी नवरी आपल्याशी चालायची आणि नुसतं असं एका पाया उडा हाणायचं. नवरी म्हणली ह्याला काही चुडासला आहे का काय, बघ तिथं खाली एक पायच नाही, कुठंही टाकूया. मला मी आधीच सांगितलं होतं, एकदा पुढं टाकलेलं पाऊल मागच घेत नाही, कारण एक पायच नाही. इतकी अडमाट असते हिंमतली, त्यांच्या भरवशावर राहायचं नाही. पूर्ण सांगतो, पोरगा पाहिला आला, एका बैठकीत लग्न फायनल करायचं नाही. तुम्हाला आलंय डिमांड, या वाजाला हाणून पोरगी बघा, तोंडात माव फुटकाच्या चौबंद पडका, मोबाईल सिम कार्ड एकाचा वेल चौथ्याचा येतो, खुर्ची बसतो, टांगव टाक, पोरगी पाटा बसलेली असती. हे पोरीला गण कुकू लावतो, खुर्ची बसतो, पोरगी पाटाव, हे खुर्ची. हे पोरीला प्रश्न दे, तुझं नाव काय, पोरगी नाव सांगते, तुझं शिक्षण, पोरगी मध्ये 17वी, त्याचं जीसीबी ड्रायव्हर. मेल वाड्याला माती उपसून ते 17वी शिकले, त्याला प्रश्न अजिबात पोरीने घाबरायचं नाही. त्याला काही प्रश्न विचारायचे, त्याला विचारून द्यायचं. त्याचं झालं म्हणा, तुझं झालं का, आता तू बस पाठाव. त्याला बसवता पाठव आणि त्याला लावायचं कुकू, त्याला मसुवाला आलं करायचं, कुंभासाचं खुर्ची आणि त्याच्यासारखे जायची जायचं. त्याला काय त्याला पहिलाच प्रश्न, टाळ माळ गण बुका हरिपाठ कीर्तन काकडा सप्ताह ज्ञानेश्वरी गाथा भागवत आई वडील देव देश धर्म शिवाजी संभाजी सुखदेवराज गुरु भगत सिंग महात्मा गांधी लोकमान्य स्वातंत्र्य चंद्रशेखर सुभाषचंद्र बोस पंडित राज आजी वळकर ज्ञानोबा तुकोबा कीर्तेश्वर भगवान ह्याच्यातलं तुला काय कळतं का. ते मला नाही ऊट घालबूट आणि तसा सूट. इकडे नाही. दुसरा प्रश्न, दारू मावा गुटखा गांजा जुगार मटका झटका चटका, तुला काय व्यसन आहे का, नाही बस. तिसरा प्रश्न, मी सीता, तू राम, तुझ्या कौशल्यात, तुझ्यावर दशरथ, 4 नाती मला मान्य आहेत, तुला ही 4 नाती मान्य आहेत का. कोणी म्हणायचं मुलीनी. आताची मुली द्यायची आपल्या, त्या उलट बापाला म्हणतात पप्पा मुलगा असा बघा, ज्याला आई नको बाप नको बहीण नको, काय बेतार संग बोलची का लग्न झालं वाग पोरी. आणि मुलीने शेवटचा प्रश्न, शौचालय बांधलं आहे का आणि ते चालू आहे का. आता काय काय बांधतात आणि मधल्या भांड्यात फळी टाकतात आणि त्याच्याच आंघोळ्या करतात. ओम नमः शिवाय. अरे बांधलंय कशाला, उपयोग करतोय काय, फुकटची किंमतच कळत. 12,000 देते ग्रामपंचायत, तुमची ग्रामपंचायत ना 12,000 देते सरकार, 4,000 शोषक, 16,000 आहे लाभ घ्या शौचालय बांध. फुकटची किंमतच कळत. अहो एक जणाने ग्रामपंचायत कोणी संडास वातावरण घेतलं, पण त्याने संडास मध्येच पाणी टपरी टाकली. आता टाकणारा पण तिथून
मावा घेणारा कळाव ना आपण कुठला माल घेतोय बुवा. काय रे. म्हणून ग्राम स्वच्छता अभियान महिला मंडळ 6 महिने मालकर साडी मागू नका, पण शौचालय बांधून घ्या, ही काळाची गरज आहे आणि ही पाहिजेच. आणि शेवटचं वाक्य पोराला सांगतो, त्याला शेवटचा मुद्दा सांगायचा. 1 लग्न साधं करावं लागेल, 2 लग्न सामुदायिक सोहळ्यात करावं लागेल, किंवा 3 सप्त्यात लग्न करावं लागेल. हे महत्वाचा मुद्दा आहे. एक तर लग्न साधच करा, साधं नाही जमत सामुदायिक व्यवसायात करा, आणि त्याच्यात जमत नसलं अजून पुढचा नियम सांगतो. कर्नाटक भागात ती प्रथा आहे. मी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 15 गावं अशी तयारी केली, त्या गावात सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात लग्न आहे. आताच 15 दिवसापूर्वी हिंगणी तालुका मान जिल्हा सातारा ते हिंगणी गावात ईश्वर जाऊन बघा, त्या गावात काल्याच्या कीर्तनात 15 लग्न केली. काल्याचं कीर्तन माझं होतं. सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात लग्न करणं ही काळाची गरज. ज्याला लय पैसे त्याला करून द्यायचं, गरीबाने काय दुसऱ्याकडे बघून कर्ज काढून मरावा हप्ता बरोबर. सप्त्यात लग्न करा, अडचण काय बा काल्याच्या कीर्तनात? काय अडचण आहे बा? मंडप फुकाटचा. खायला फुकाटचं, मंडप फुकाटचा, पण माणसं फुकाटची ना. पत्रिका वाटा, बोमलं थेंडा ह्याचं नाव राहिलं, घेऊ रोषणा किंवा आटारला घेऊ फुगला घेऊ तुटलं कुठं नाही का? बोमलं थेंडाची गरज आहे पत्रिका वाटा, पत्रिकेची गरज नाही, माणसं फुकाटची. आणि डीजेची गरज नाही. बघ आता डीजे म्हणजे माणसं फुकाटची, मंडप फुकाटचं, जेवण फुकाटचं. मग नवरा नवरा पाटा वगैरे काय गोळा उठलाय का? अहो नवीन विचारत माणसं देणार. एका पुरीच्या बापाला म्हणलं लग्न जमलंय तर करून टाका सप्ताह, परवा कालच कीर्तन आहे, ती पोरग मारत, ती पुरीचा बाप माझ्यावर दाखवला, मला जमीन इकीन, जमीनच इकीन म्हणला, पण पुरीचं लग्न आय 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 चिचपूर म्हणलं पाहिजे, तालुक्यात असं लग्न झालंच नाही. मला चिचपूरला काय गेलंय, चिचपूर आलं पहिल्या पंक्तीला जीवन मंडपाला हात दुसऱ्याच्या चपला घालून गेलं. चिचपूर बसलं व्हॉट्सअप खेळत आणि तू बसलं बँकेच हप्ता भरत. पंक्तीत फिरू फिरू बरबादी झाली काय करायची. त्याच्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवला. आणि शेवटचं वाक्य सांगतो, सासांना सुनाला लेक म्हणा, आणि सुनाला शेवटचं वाक्य सासूला आई म्हणा. सगळ्या सासांना सांगतो, सुनबाई लय प्रेम करीन. 2 वाक्य त्यांना ठेवा. 1 घरात जर पाहुणे मंडळी आले सुनाचं कौतुक करा, आणि 2 सुनबाईच्या आई बाबाच्या नावानं खडं फोडायचं बंद करा. सासा तिच्या आई बाबाच्या नावानं सारखं उपरणाकडे तुझी आयशी तुझं तसा तुझं तसा साडीच दिली पिसत राहिला, इतकी बेकार आहेत का काय? पिसा वाचून पाडता एवढी पोरगी दिली आणि पिसा वाचून भांडणं करते सासा. उलट तिला सासाना सांगतो, गल्लीतल्या बाया आल्या की तुम्ही म्हणायचं माझी सून. वा 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 लक्ष्मीच भाग्य लागतं अशी सून मिळायला. माझ्या सुनाला तोड नाही. सुनबाई चहा घेऊन आल्याशिवायच राहणार नाही. जगले येडे फक्त कौतुक करा. आणि सुनाला बी सांगतो, सासूलाही प्रेम करेन. फक्त 2 वाक्य देण्यात. 1 घरात पाहुणे मंडळी आले तुम्ही फक्त एवढंच म्हणायचं, आमच्या आत्याबाईंना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी, घेतलीच भांडी, निघालेच घास आहे, आख्या अंगाला राख चुडील पण भांडी आरसाच. हा जगाला काय जगला येड फक्त पोड बोला. आणि त्याच्या पुढे तर सांगतो, आजपासून घरी गेल्या गेल्या सगळ्या सुनाने सासूला आई म्हणायला सुरुवात करा. आई त्या आत्याबाई शब्दच आपल्या लिस्ट मधून काढून टाका. कशाला एवढा त्रास देता जीबीला? आत्या मोडन ना जीबी आपण दिवशी इतकं उलट पालट फिरवायचं जीबीला. रोज कवर आत्याबाई म्हणणार, सरळ आई म्हणायचं. आई आई तुम्ही माझी आत्याबाई नाही, तुम्ही माझ्या आयात आई. मला जन्म दिलेली आई फक्त 18 वर्षापर्यंत, तुम्ही माझी आई कावळा शिवेपर्यंत. मग म्हातारी म्हणते, दुसऱ्याचं लिकरू आलं मला आई म्हणतो, मग तू कशाला स्वयंपाक करते? हो की बाजूला मी आहे ना चपात्या करता. ओके जे हम झाले र जोरानी म्हातारी, सुन टीव्ही पुढं म्हातारी चुली पुढं, आणि तिकडं मालिका लागली तुझी हात जीव रंगला.
आता जाम झाली म्हातारे धोरण जीव कुठं राखला त्याच्यामुळे घरात एक विचार ठेवा बोनाई राजाई दोघे सासू दामा नामाजा ना बापले दया क्षमा ते देवाची कधी कळेल संत संगती थोर प्रेमाचा सुगाण संतांच्या संगतीमध्ये प्रेम आहे पण संत संगत कुठेही करत नाही परी पाहे बीज शुद्धांगी आणि शुद्ध बीज कशाने होत आहे भगवंताच्या नामानं नामाची ताकद जगा काळ खाय आम्ही माता दिलावा काळाच्या डोक्यावर पाय दिला वैकुंठात जाण्यासाठी विमानामध्ये जाऊन आसन झाले म्हणून तुकोबारे म्हणतात काळाला वाकवण्याचं काम माझ्या जीवनामध्ये का पूर्ण झालं अभंगाच्या शेवटच्या तेने माझे पुरे काम अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात नामाच्या जोरावर माझ्या आयुष्यातलं सगळ्या इच्छा आकांक्षा संकल्पना मनोकामना परिपूर्णत्व नाही तेने माझे पुरे काम असंच भगवंताचं नाम संकीर्तन आपल्या जीवनामध्ये घडावं हे भगवंताच्या चरणी प्रार्थना कीर्तनाची वेळ आपली संपलेली आहे पण आमचे मित्र संतोष महाराज म्हणजे माऊली शेवट जरा शिवाजी महाराजांबद्दल 1 मिनिट सांगा म्हणून तरुणांनो शी म्हणजे शिलवान राजा वा म्हणजे वाघाचा काळीज असणार राजा आणि शिवाजी माझ्या जीवाला जीव देणारा कोण शिवाजी पिसाळलेल्या हत्तीला शरण आणतो त्यांचं नाव येसाजी 2000 जणांबरोबर एकटा खिंडळतो त्यांचे नाव बाजी हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी 1.5 तासामध्ये दुश्मनात दमला कळत त्यांचं नाव तानाजी 36 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्यांचं नाव संताजी एका दानपत्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव शिवाजी वाघाला घालतो त्यांचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव शिवाजी त्यांच्या राष्ट्रातील माणसं आहे म्हणून विचार उच्च ठेवा शिवाजी महाराज होते तरी कोण 18 पगड जातीतल्या मावळ्यांचं जिंकलं त्यांनी मन
आयुष्याचा एकही वाया घालवला क्षण, म्हणून त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालाय महाराष्ट्राच्या मातीचा कण ना कण. म्हणून त्यांचे विचार जीवनात ठेवून गोड कार्यक्रमाचं नियोजन केलं. सर्वांना धन्यवाद. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एकदा शब्द गेला. सर मुलगा आहे ना, त्याने माफ करा. माझे गुरु जन्मदाते वडीलच आहेत. वडील सोबत आलेले आहेत. वडीलच गुरु कसे. 700 वर्षे माऊलीने ज्ञानाचं चैतन्य टिकवलं, तुकोबाराने भक्तीचं पीक पिकवलं आणि जन्मदात्या वडिलांनीच मला कीर्तन शिकवलं. प्रत्येकाचे आई वडीलच गुरुवरी असतात. मला एक जण म्हणला, तुम्ही कोणत्या संस्थेत होता? म्हणलं माझी संस्था माझ्या सोबतच असते. वडीलच गुरु. दिसायला साधं भोळ व्यक्तिमत्व, पण अत्यंत चाणाक्ष. एखादी व्यक्ती जर मला भेटता येणार असेल, ते काय प्रश्न विचारणार आहे अर्धा तास अगोदर सांगेल, असे आम्ही प्रेमाने भाऊ म्हणतो. आणि वडिलांनी गायनाची साथ करावी आणि मुलांनी कीर्तन करावं, ह्याच्यापेक्षा जीवनातला आनंद आणखी काय असतो. वडीलच गुरु. आणि तुमचे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद आहेत. म्हणून महाराष्ट्र बाहेर फिरण्याचे जी टॉकीजला कीर्तन झाले, चॅनलचाच फोन आला. म्हणले माऊली, आतापर्यंत झालेल्या सगळ्या कीर्तनापैकी तुमच्या कीर्तनाचा TRP त्याचा महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आला. हे कीर्तेश्वर महाराजांचे असलेले आशीर्वाद आहे. असेच प्रेम आशीर्वाद असावे. आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं जन्मगावी कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी भव्य दिव्य माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय यांचं मंदिर बांधलेले. मंदिर किती सुंदर आहे हे तुम्ही येऊन तर पाहाच. पण आमचे मित्र आसाराम महाराज, आमचे परमित्र संतोषी महाराज वनवे, लय मोठी प्रसिद्ध कीर्तनकार. पण कीर्तनकाराने कीर्तनकारात टाळ घेऊन साथ करावी हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आता 2 कीर्तनकाराचं जमत नाही बरं का. पण तरुण पिढीतल्या कीर्तनकारामध्ये मतभेदच नाही. सगळेच मित्र परिवार त्यांचे आणि सगळे गायनाचे रते महाराज, आमचे वनवे महाराज ते नेहमी मंदिरावर येते. आसाराम महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित होते. अत्यंत गोड सुंदर मंदिर. अशी माऊली तुकोबारांची मूर्ती पाहिली वेद लावीन बैशे जीवी जोडोनी. पाहिल्यानंतर पाहतच राहू. 5 फूट उंचीचे भव्य दिव्य ज्ञानोबारे तुकोबारे पांडुरंग परमात्म्याची मूर्ती. हजारो झाडे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे, असा भव्य दिव्य मंदिराचं गेल्या वर्षामध्ये मार्च महिन्यात मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला. आता सगळ्यांना निमंत्रण. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये भव्य दिव्य माऊली मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आहे. रोज 10,000 लोकांचं अन्नदान असतं. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2020 या कालावधीमध्ये नक्की कर्जतला माऊली मंदिर पाहण्यासाठी उपस्थित राहावं हे भगवंताच्या चरणी प्रार्थना. गायक वादक गोड 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 सुंदर साथ दिली. शिष्टीमध्ये दादाने सुंदर आवाज दिला, त्यांचे आभार. सगळे संयोजक, आयोजक, नियोजक सर्वांचे आभार. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 2 मिनिटं कुणी उठायचं नाही. बरोबर टायमिंग